आम्ही खुद पहिले रावसाहेब दानवेचे कार्यकर्ते पण झाला, आता आम्ही सोडचिठ्ठी दिलेली आहे. आम्ही त्यांना गावात पण येऊ देणार नाही. एजंट राहतील, येऊनच नाही पाहिजे त्यांना 25 वर्षामध्ये. तर काय कुठे कामच नाही, त्याचं काय नाव घ्यायचं. त्याचा जवाईला त्याच्या बाजूला टाकला तर ते लेकीला टाकू राहिला तिकडे कन्नडमध्ये. आणि आम्ही मस्त त्याचे गाड्या लोटत फिरायच्या. आता तो आमचा वेळ गेलेला आहे. मंगेश साबळे पाटलाला माझा पाठिंबा आहे. मी कानडगावचा आहे आणि फुल पाठिंबा आहे माझा. काय आतापर्यंत त्याला आम्हीच लीड दिलेली आहे. आता आम्ही त्याला मतदान करणार. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी एक काम केलेलं. मी आपचेट्टीपासून कार्यकर्ता आहे, किसन काळेपासून. त्याचा विषय काय, फक्त मुस्लिम आणि मराठात भांडणं लावायचे आणि मतदानाचं हे. मग जातीवर आले की मतदान कोणाला मिळतं, बीजेपीवाल्याला. वातावरण एकदम आमच्या गाव पूर्ण एकतर्फे होणार आहे. आम्ही खुद पहिले रावसाहेब दानवेचे कार्यकर्ते पण झाला, आता आम्ही सोडचिठ्ठी दिलेली आहे. आम्ही त्यांना गावात पण येऊ देणार नाही. एजंट राहतील, कामच करत नाही, गावात येऊन भेटत नाही. हा माणूस एक आवाज आता समजा थोडे दिवसामध्ये आमच्या त्यांचा संपर्क झाला, धडाधड आमच्या गावात येतो आणि गावात काम करू लागतो. लोकांना काय काम करणार माणूस पाहिजे. खासदारांनी कशा पद्धतीची कामं करायला पाहिजे. येऊनच नाही पाहिजे त्यांना 25 वर्षामध्ये. तर काय कुठे कामच नाही, त्याचं काय नाव घ्यायचं. कामच नाही केलं आमच्या गावात. जिल्ह्याभरामध्ये भरपूर विकास नाही, आमच्या सिल्लोड तालुक्यामध्ये नाही काही. जालना जिल्ह्यामध्ये बी नाही, काहीच नाही. आमच्याकडे येऊनच नाही बघलं. आम्ही कसे म्हणून ते दानवेसाठी. ते आमच्या गावात आले, घरी फिरले, आमच्या स्वतःच्या घरी आले. हे खासदाराला तर धक्का लावू शकत नाही असं आपण. त्यांच्या त्या जागेत दामटून देतात. हे म्हणून असं आहे की चला भाऊ तुमच्या घरी येतो. तो म्हणून आवडला म्हणून आम्ही फॉर्म भरायला इथपर्यंत आज आलो. कधीही धावून येणारा नेता आहे, चांगला नेता आहे. 25-26 वर्षाची त्यांची हे काम करण्याची क्षमता आहे. तर त्यांच्या एक आम्हाला तर त्यांचे फोनसुद्धा नव्हते फॉर्म भरायला चला म्हणून. आमच्या गावातून आम्ही 2 आणि 3 जणच गाडीवर आलेलो मोठं. मंगेश साबळे त्यांना टप देतील. टप नाही, हे टप आम्हाला करून द्यायची आता गावातून, आमच्या गावातून. सर्कलमध्ये हिंडणार आम्ही खूपच. मी लक्ष्मण पुंडलिक गोरे. 27 ऑगस्ट 1999 पासून रावसाहेब पाटील दानवेची अजिंठ्याला सभा झालेली होती. गोपीनाथ मुंडे सोबत राहणारा माणूस मी. गडीचे जरांडी पायी सोबत होतो आम्ही. रावसाहेब दानवे आम्ही 25 वर्षे. दानवे काय माणूस आहे आणि सर्वसामान्याला खासदार कशाला म्हणते काहीच माहिती नाही. आमच्या गावात 2 महिला डिलिव्हरीच्या महिलेचा मृत्यू झालेला आहे रस्त्याअभावी. 3-3 फुटाचे गड्डे, परिस्थिती बाहेर नाही. मी न्यूजवाल्याला विनंती करतो व तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही जसं शहरामध्ये फोकस करते मोठ्या नेत्यामागं, तसं ग्रामीणमध्ये काय परिस्थिती आहे ती स्वतः तुम्ही चॅनलवाल्याने यायला पाहिजे. ही एवढी मी तुम्हाला विनंती करतो. पाणी नाही प्याला, रस्ते 3-3 फुटाचे गड्डे, डिलिव्हरीची महिला जे वस्तीवर राहते त्याला रात्रीच्या वेळेस नेऊ शकलो नाही. मृत्यू झालेला आहे सर. कोणतं गाव आहे तुमचं? सावखेडा बुद्रुक. तो फक्त मतदानाला येतो. मुस्लिम मराठ्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी एक काम केलेलं. मी आपचेट्टीपासून कार्यकर्ता आहे, किसन काळेपासून. त्याचा विषय काय, फक्त मुस्लिम आणि मराठात भांडणं लावायचे आणि मतदानाचं हे. मग जातीवर आले की मतदान कोणाला मिळतं, बीजेपीवाल्याला. आणि हे जे 148 पांडूची ते बाकं वाजवलं आहे ना, त्याला आम्ही आता जागा दाखवून देऊ आता येणाऱ्या मतदानाला. आम्ही अशी मिटिंग ठरवली गावामध्ये, आम्ही ओपन मतदान करणार आहे. ओपन लावी ते खोखो राहायचं ना तुमच्या शासनाचं, ते बाजूला ठेवून ओपन मतदान. म्हणजे गावामधून एक मराठा माणूस महाराष्ट्रात नाही देशात पोहोचला. त्याच्यानंतर यो मनोज पाटील आपले जरांगे. आता कालच्या लावीमध्ये इंग्लंडहून माणसं भेटायला येऊ राहिली. तसा आमचा नेता हा दिल्लीत जाणारा माणूस आहे. साबळे साहेब हे दिल्लीत जाणारे माणूस आहे. रावसाहेब दानवे त्याचा पोरग आमदार, तो खासदार. त्याचा जवाईला त्याच्या बाजूला टाकला तर ते लेकीला टाकू राहिला तिकडे कन्नडमध्ये. आणि आम्ही मस्त त्याचे गाड्या लोटत फिरायच्या. आता तो आमचा वेळ गेलेला आहे. आम्ही मुस्लिम, आता आम्ही मराठे. हे आमचा प्रचार आहे. पुन्हा मी जलील साहेबाला सुद्धा प्रचार करायला जाणार आहे. मी 5 वर्षामध्ये नाही, 5 वर्षामध्ये एकही दंगल दाखवून द्या. मुस्लिमान जातीय तौर बोलते ना बीजेपीवाले. 5 वर्षामध्ये एखादी दंगल झाली का दाखवून द्या. हे फक्त मतदानासाठी मुस्लिम म्हणा युवकरण दोन्ही पाटलात भांडणं लावून देतील आणि ते फायदा करून घेतील. तर आम्ही जलील साहेबाच्या प्रचाराला आम्ही टीम जाणार आहे आमच्या गावाची. कोणाला धक्का नाही मुस्लिम बांधवा बसून. फक्त मतदानाच्या फायद्यापुरतेच करते आणि आरक्षणाचा विषय आला की ते पळ काढते ते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंगेश साबळे पाटलाला माझा पाठिंबा आहे. मी कानडगावचा आहे आणि फुल पाठिंबा आहे माझा. काय कशा पद्धतीने प्रचार प्रसार करणार आहात, काय सांगणार आहात लोकांना? काय आता प्रचार सुरू झाला आजपासून आता 13 तारखेपर्यंत. जिल्ह्याभरामध्ये कसं वातावरण आहे, काय सांगतो? चांगलंच वातावरण आहे एकदम. मंगेश साबळे टक्कर देऊ शकतात? हो, 2 लाखाच्या लीड नाही. 2 लाखाच्याच लीडनं. मंगेश साबळे हे एक प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे आणि ते होतकरू असल्यामुळं ते निवडून सुद्धा येणारच आहेत आणि इतक्या लीडनं येणार आहेत की त्याची कुणी गिनताही करणार नाही. 3 ते
2.5 ते 3 लाखाच्या पुढं लीडनं निवडून येणार तुम्ही आहे ते. कुठून आलेला आहात? तुमच्या गावामध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे? मी अंबड तालुक्यामधून पारनेर सर्कलमधून आलेलो आहे आणि आम्ही आमच्या स्वतःच्या पैशाने आलेलो आहे. आम्हाला काही कोणी आणलेलं नाही पैसे गिसे देऊन. आणि ही मंगेश साबळे मागाची पब्लिक आहे, ही पैसे देऊन येणारी पब्लिक नाही. ही स्वतः उभा राहायला म्हणून स्वतःचा खर्च लावून येणारी पब्लिक आहे. काय वाटतं मंगेश साबळे आव्हान देऊ शकतात एक मोठं? आव्हान नाही ते तर 3-4 लाखाच्या लीडनं निवडूनच येणार आहेत. आव्हान नाही तर ते 100% येणारच. जिल्ह्याचा विकास आजपर्यंत झिरो झालेला आहे. आमच्या इकडं अजून जे खासदार होते ते आतापर्यंत अजून आलेलेच नाही. आमचं गाव कुठं आहे ते सुद्धा माहीत नाही त्याला. जालना जिल्ह्याच्या नकाशात आमचं गाव आहे हेच त्याला माहीत. आतापर्यंत त्याला आम्हीच लीड दिलेली आहे. आता आम्ही त्याला मतदान करणार नाही. जालने का खासदार कैसा हो? मंगेश साबळे जैसा हो. जालने का खासदार कैसा हो? मंगेश साबळे जैसा हो.